नमस्कार. बिहारच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान गुरुवारी म्हणजे आज पार पडतंय आणि 18 जिल्ह्यांच्या 121 जागांकरता हे मतदान पार पडतंय. पण बिहारच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण बोलूया ते म्हणजे नितीश कुमार यांच्या पाठी महिला उभ्या राहतील का, महिला मतदार यावेळी सुद्धा त्यांना निवडून देतील का, महत्वाचा विषय आहे. साधारणपणे 51चा नितीश कुमार यांचा जन्म आणि आता ते 74 वर्षांचे आहेत. साधारणपणे 7 ते 8 वेळा ते निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत. आत्ताची त्यांची 9वी टर्म आहे निवडणुकीला सामोरे जायची आणि सगळ्यात जास्त बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पद भूषवलेलं आहे आणि वेगवेगळी मंत्रिपद सुद्धा त्यांनी भूषवलेली आहेत. तरी पण सध्या बिहार म्हटलं की नितीश कुमार हेच चित्र आपल्याला बघायला मिळतं. सध्या कशाला, अजूनही बिहार म्हटलं की नितीश कुमार असंच चित्र बघायला मिळतं. तर याचं गमक काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया आणि महिला वोटर्स त्यांच्या पाठी उभ्या राहतील का हेही समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात आधी किती आहेत वोटर्स बिहारमध्ये ते आपण बघूया. तर 7.42 करोड म्हणजे कोटी इतके एकूण वोटर्स आहेत. महिला, पुरुष, ट्रान्सजेंडर्स, मुलं अशा सगळ्यांचा आकडा जर काढला, टोटल जर काढली तर 7.42 कोटी इतके बिहारचे मतदार आहेत. त्यामध्ये पुरुषांची संख्या किती आहे तर ती अर्थात जास्त आहे. 3.92 म्हणजे जवळपास 4 कोटीच्या आसपास पुरुष मतदारांची संख्या आहे. आणि महिलांची संख्या किती आहे तर 3.5 कोटी इतकी महिलांची संख्या आहे आणि त्यातल्या 14 लाख या पहिल्यांदा वोट करणाऱ्या मुली आहेत. तर ही सगळी आकडेवारी यातनं काय बघायला मिळतं तर पुरुष मतदारांची संख्या जास्त आहे आणि महिला मतदारांची संख्या कमी आहे. पण तरी देखील महिला वोटर्स निर्णायक ठरतात. महिला वोटर्स या डिसाइडिंग वोटर्स असतात असं बिहारमध्ये बघायला मिळालंय. त्यामुळेच महिला वोटर्स ज्यांच्या पाठी ते जिंकणार हे वेगळं सांगायची गरज नाही आणि म्हणूनच महिला वोटर्स यावेळी सुद्धा नितीश कुमार यांच्या पाठी उभं राहतील का हा इंटरेस्टिंग विषय आहे. तर झालंय असं की महिला वोटर्स या 3.5 कोटी असल्या आणि पुरुष वोटर्स हे जवळपास 4 कोटीच्या आसपास असले तरी सुद्धा बहुतांश पुरुष हे नोकरीसाठी, कामानिमित्त राज्याबाहेर आहेत आणि ते काही फक्त वोटिंग करता आपल्या गावात, आपल्या शहरात येत नाहीत आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पुरुष वोटर्सची संख्या इथेच कमी होते. त्याच्याच विरुद्ध महिला या 2010 पासून खूप मोठ्या प्रमाणात वोटिंगसाठी बाहेर पडताना बघायला मिळाल्या आहेत आणि त्यामुळे 100% वोटिंग म्हणून महिला वोटर्सकडे बघितलं जातं. 100% वोटिंग म्हणजे काय तर समजा एखाद्या मतदान केंद्रावर 100 महिलांचं मतदान असेल तर 100 पैकी 99 महिला या मतदानाकरता बाहेर पडतात. म्हणून म्हटलं जातं की महिला या 100% वोटर्स आहेत. त्यामुळे त्यांचं मत निर्णायक ठरतं. आता एका बाजूला पुरुषांची संख्या कमी झाली, पुरुष वोटर्सची, दुसरीकडे महिला या 100% वोटिंग करतात. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात महिला बाहेर पडतात आणि वोट करतात आणि त्यामुळे त्या महिलांच्या वोटचा कल ज्याच्याकडे तो जिंकणार असं एक चित्र सध्या आपल्याला बघायला मिळत आहे. तर नितीश कुमार यांच्या बाबतीत झालंय असं की गेली अनेक वर्ष नितीश कुमार यांच्या पाठी महिलांचा खूप मोठा पाठिंबा राहिलेला आहे आणि नितीश कुमार यांच्या रॅलीमध्ये, सभांमध्ये, त्यांच्या कामासोबत सुद्धा अनेक महिला जोडले गेलेल्या आहेत आणि त्यामुळे अनेकदा महिला नितीश कुमार यांना सपोर्ट करतात हेच बघायला मिळालंय. बिहारचे अभ्यासक, निवडणूक अभ्यासक, निवडणुकीसाठी काम करणारी लोक सुद्धा अशाच प्रकारचा कल व्यक्त करतात. याच्यातलं पहिलं एक उदाहरण सांगते. जेव्हा प्रचार सुरू होता तेव्हा मागच्याच आठवड्यामध्ये बेगुसराय जिल्ह्यामध्ये मटिहानी प्रखंड इथं नितीश कुमारांची सभा होती, रॅली होती आणि त्यामध्ये पुरुषांची जी संख्या होती ना त्या सभेमधली, त्या रॅलीमधली, त्याच्यापेक्षा तिप्पट जास्त महिलांची संख्या होती त्या रॅलीमध्ये सहभागी होण्याची आणि या सगळ्या महिला शेवटपर्यंत नितीश कुमार यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. आता ह्याचं विशेष काय म्हणजे हे कसं काय बघायला मिळालं तर एकच दिवस आधी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची बेगुसरायमध्येच रॅली होती पण तिथे खूप कमी प्रमाणात महिला उपस्थित होत्या. इतकंच काय, तेजस्वी यादव यांचं भाषण सुरू होतं आणि राहुल गांधी यांचं भाषण नंतर होणार होतं तर त्या महिला खूप वेळ थांबायला सुद्धा तयार होत नव्हत्या. आयोजकांनी सांगून त्यांना थांबवलं आणि पूर्ण वेळ त्या रॅलीमध्ये सहभागी व्हायला सांगितलं. असं चित्र बेगुसरायमध्येच बघायला मिळालं. हे एक छोटंसं उदाहरण पण
काय दिशा आहे महिलांच्या वोटिंगची ती आपल्याला यावरनं साधारण त्याचा कल आपल्याला समजू शकतो. डिसाइडिंग वोटर महिलांना म्हटलं जातं. तर विषय असा आहे की 3.6 कोटी जर महिला असतील बिहारमध्ये तर त्याच्या जवळजवळ 1,20,00,000 इतक्या महिला या मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये सहभागी आहेत आणि त्या अंतर्गत दर महिन्याला तर 10,000 घेतात. म्हणजे आपण असं म्हणूया की 1,20,00,000 या महिला ज्या आहेत त्या मुख्यमंत्री रोजगार योजनेमधून जर पैसे घेत असतील तर तो जो मोठा आकडा आहे तो थेट नितीश कुमार यांच्या पाठीशी जाणार आणि मग उरलेल्या ज्या महिला आहेत त्यांचा सुद्धा कल खूप मोठ्या प्रमाणात नितीश कुमार यांच्याकडेच बघायला मिळतो, त्यांना पाठिंबा देण्याकडेच बघायला मिळतो. त्यामुळे सरकारनं अशी सुद्धा म्हणजे नितीश कुमार आणि त्यांच्या मंत्र्यांनी अशी सुद्धा एक घोषणा केली आहे की जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आहे तसं माई बहन ही योजना आणली जाणार आहे जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर. आणि त्या माध्यमातून महिन्याला 2,000 पासून वर्षाला 2 लाखापर्यंतची मदत आपण महिलांना करणार आहोत असं त्यांनी म्हटलंय. विरोधकांनी सुद्धा असंच म्हटलंय की विरोधक म्हणतात की आम्ही पण अशाच प्रकारची एक योजना आणणार आहोत जी महिलांना उपयोगी ठरेल आणि महिलांना वर्षभरामध्ये 2 लाख त्यांच्यापर्यंत पोहोचतील अशी मदत आम्ही करणार आहोत. तर त्यामुळे अशा प्रकारे महिलांना आपल्याकडे खेचण्याचा कल सगळ्याच नेत्यांचा, मग ते सत्ताधारी असतील विरोधक असतील त्यांचा बघायला मिळतोय. त्यामुळे महिला वोटर्स या डिसाइडिंग वोटर्स ठरणार आहेत. यावेळेला बघूया महिला पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या पाठी उभं राहतात का. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.